बरेच पेशंट विचारतात, डॉक्टर सोनोग्राफीवरती बाळाच्या गळ्याभोवती नाळ आहे तर डायरेक्ट सिझेरियन सेक्शन लागणार का? तर चला आज याबद्दल बघूया. प्रत्येक प्रेग्नेंट लेडी सोबत ही रील शेअर करायला विसरू नका. तर सगळ्यात महत्वाचं, बाळाच्या गळ्याभोवती नाळ असेल तर डायरेक्ट सिझेरियन लागणार असं नसतं. ते दोन गोष्टींवरती डिपेंड करतं. सगळ्यात पहिली गोष्ट की बाळाच्या गळ्याभोवती किती फेरे आहेत, आणि दुसरी गोष्ट डिलिव्हरीची प्रक्रिया कशी सुरू आहे. तर एक फेरा असेल तर हे खूप जास्त कॉमन आहे. 80% ऑफ द पेशंट मध्ये हे आढळून येतं. त्यामुळे जास्त काळजी घेण्याची काही गरज नसते. जर दोन फेरे असतील तर थोडं लक्ष ठेवावं लागतं. बाळाची हालचाल कशी आहे याकडे लक्ष द्यावं लागतं. आणि लेबरमध्ये प्रॉपर मॉनिटरिंग करावं लागते. जर बाळाचे ठोके कमी किंवा जास्त होत असतील तर सिझेरियन सेक्शनची गरज पडू शकते. आणि 3 किंवा त्यापेक्षा जास्त फेरे असतील तर त्यामध्ये लेबर प्रॉपर मॉनिटर करावं लागते. 9व्या महिन्यामध्ये बाळाच्या हालचालींवर लक्ष ठेवावं लागतं. आणि 3 पेक्षा जास्त फेऱ्यांमुळे बाळ खाली येण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणून सिझेरियनचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे घाबरू नका. तुमचे सोनोग्राफीचे रिपोर्ट, बाळाची हालचाल आणि डिलिव्हरीची प्रक्रिया हे सगळं बघून तुमचे डॉक्टर निर्णय घेतात. अशाच कंटेंटसाठी फॉलो फॉर मोर.